नमस्कार. आपण पाहतात न्यूज मराठवाडा. दिवसभर कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारा एक अधिकारी आणि पहाटे स्वतःच्या मर्यादाची झुंज देणारा एक खेळाडू. ही आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे यांची प्रेरणादायी कहाणी. वाळूज आणि वाळूज MIDC पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत असताना कोरोना काळात कठोर जबाबदाऱ्या पार पाडत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांनी मोलाची आणि महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्या कठीण काळातही त्यांनी अनेक महत्त्वाच्या कारवाया यशस्वीपणे पूर्ण केल्या. सध्या ते जालना येथे कार्यरत असून कर्तव्य आणि शिस्त यांची परंपरा पुढे नेत आहेत. पण त्याच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू आहे, तो म्हणजे आयर्नमॅन. आयर्नमॅन म्हणजे 3.8 किलोमीटर पोहणे, 180 किलोमीटर सायकलिंग आणि 42 किलोमीटर धावणे. ही फक्त स्पर्धा नाही, तर मानसिक आणि शारीरिक मर्यादाची परीक्षा आहे. अनिश्चित ड्युटी, रात्रंदिवस सेवा, तणावपूर्ण परिस्थिती या सगळ्यातून वेळ काढत पहाटे 4 वाजता सराव सुरू व्हायचा. थकवा येत होता, कधी हार मानायची असं वाटत होतं, पण ध्येय स्पष्ट होतं. या प्रवासात त्यांना साथ मिळाली ती त्यांच्या पत्नी रजनी गुरमे यांची. घराची जबाबदारी सांभाळत मानसिक आधार देत त्यांनी प्रत्येक क्षणी साथ दिली. शेवटच्या स्पर्धेच्या टप्प्यावर शरीर पूर्ण थकलं असताना डोळ्यासमोर एकच लक्ष होतं, ते म्हणजे फिनिश लाईनचं. आणि तो क्षण आला. फिनिश लाईन ओलांडताना तो फक्त विजय नव्हता, तो होता जिद्दीचा विजय. एकदा नाही, दोनदा नाही, तर तिसऱ्यांदा आयर्नमॅन. आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे तरुणांना एक संदेश देतात. कर्तव्य कितीही मोठं असो, जबाबदाऱ्या कितीही असोत, जर शिस्त, सातत्य आणि जिद्द असेल तर कोणतीही मर्यादा ओलांडता येते. ही आहे वर्दीमागच्या आयर्नमॅनची कहाणी. मी संदीप पांडुरंगराव गुरमे, सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहे आणि मागच्या 30 वर्षापासून पोलीस विभागामध्ये मी काम करत आहे. हे जगातले जेवढे काही क्रीडा विभाग आहे, म्हणजे स्पर्धा आहेत, त्यातली सगळ्यात कठीण स्पर्धा आहे आयर्नमॅन स्पर्धा याला म्हणतात. जगातल्या काही देशांमध्येच ही स्पर्धा घेतली जाते. आणि ह्या स्पर्धेमध्ये विशेष म्हणजे अनेक वर्षापासून हे काही देशामध्ये स्पर्धा होते, पण मागच्या काही वर्षामध्ये आपल्या देशातले काही बरेचसे तरुण यामध्ये सहभागी होत आहेत. आणि ह्या स्पर्धेमध्ये विशेष म्हणजे 3 प्रकारचे याच्यामध्ये स्पोर्ट्स असतात, ज्यामध्ये सुरुवातीला स्विमिंग असते, ते असते समुद्रामध्ये. त्यानंतर सायकलिंग असते आणि त्यानंतर असते रनिंग. हे तिन्ही इव्हेंट तुम्हाला सतत करायचे आहेत, कंटिन्युअसमध्ये आहेत, त्यात तुम्हाला गॅप नसतो. त्यामुळं बऱ्याच लोकांना हे कठीण वाटते आणि खरोखरी तशी कठीण पण आहे. त्यामुळे त्याचं नाव आयर्नमॅन म्हणून दिलेलं आहे. म्हणजे अंदाजे किती करावं लागत असेल तुम्हाला? जसं की सायकलिंग आहे, स्विमिंग आहे, रनिंग आहे, म्हणजे ह्याचा काही डिस्टन्स आहे, किलोमीटर और काही ड्युरेशन? 3.8 किलोमीटर स्विमिंग आहे समुद्रामध्ये. त्यानंतर 180 किलोमीटर सायकलिंग आहे आणि त्यानंतर 42 किलोमीटर फुल मॅरेथॉनची रनिंग. मध्ये कुठलाच गॅप नाही, मध्ये कुठलाही गॅप नसतो. आणि ह्याच्यामध्ये पण स्विमिंग ही 2 तास 20 मिनिटांमध्ये तुम्ही बाहेर यायला पाहिजे आणि स्विमिंग आणि सायकलिंग ही 10 तास 30 मिनिटात संपली पाहिजे. जर ह्याच्यामध्ये तुमचा जर वेळ जास्त गेला तर तुम्हाला त्यामध्ये डिस्क्वालिफाईड करतात. आणि सायकल नंतर रनिंग हा टोटल टायमिंग आहे 17 तासाचा. यामध्ये तुमचं पूर्ण इव्हेंट होणं आवश्यक आहे. मी 2014ला सायकलिंग चालू केली. आणि मी सोलापूर शहरामध्ये असताना रात्री जे आमच्याकडे नाईट गस्ट असते, नाईट राऊंड, आम्ही तिथं क्राईम ब्रँचला असताना नाईट राऊंड मी 50 ते 55 किलोमीटर सायकलवरती करायचो, सायकलला लाईट लावून. आणि माझे कर्मचारी माझ्यासोबत मोटरसायकलवर यायचे. त्यामुळं त्या ठिकाणी गल्लीबोळात गेल्यानंतर बऱ्याच गुन्हेगारावर प्रिव्हेंट करण्यासाठी मला चांगली मदत झाली. याच्यामध्ये आमचे IPS कृष्णप्रसाद साहेब म्हणून आहेत. ते सर्वप्रथम आयर्नमॅन झाले. त्यानंतर आता जे सध्या नागपूरला CP आहेत, सिंगल सर, ते 2018मध्ये आयर्नमॅन झाले. आणि विशेष म्हणजे सर आणि त्यांची मुलगी हे एकाच वर्षामध्ये लागोपाठ ते दोघांनी वडील आणि मुलीने केलं, ते विशेष आहे त्यामुळं. आणि मग मी नाशिकला सर असताना त्यांना जाऊन भेटलो. मला वाटलं की आपण आयर्नमॅन होऊ शकतो, कारण मुळामध्ये मी ॲथलीट्स आहे. 4x400 रिले, 100 मीटर, 800 मीटर धावणारा ॲक्च्युअल विद्यार्थी आहे. आणि मी मागचे 5 वर्ष मी कॉलेज शाळेमध्ये असताना NCC केली आहे, त्यामुळे डिसिप्लिन तर होतीच. आणि योगायोगानं पोलीस खात्यात आल्यामुळं आणखी त्याचा फायदा झाला. म्हटलं जर आपण पोहतात येत आपण काय करू शकत नाही. मग इथं एक उद्योगपती आहेत, श्री अभिजित नारळकर सर. हे आपल्या शहरातले ॲक्च्युअली ते आयर्नमॅनचे खरे कोच.
त्यांना म्हटलं सर मला आयर्नमॅन व्हायचं आहे, काय काय करावं लागेल. त्यांनी सांगितलं आणि त्यांनी माझी पहिल्या दिवशी टेस्ट घेतली स्विमिंगची, की ह्या स्पर्धेमध्ये सगळ्यात टफ आहे ते स्विमिंग आहे. बरोबर. सायकलिंग, रनिंग हे कोणीही करू शकेल, पण स्विमिंग टफ आहे, कारण तितका वेळ तुम्हाला पाण्यात राहून समुद्राच्या पाण्यामध्ये लाटा असतील किंवा तिथलं थंड वातावरण आहे, त्या वातावरण तुम्हाला ती स्विमिंग करून बाहेर यायचं आहे. तर त्यांनी माझी स्विमिंग केली आणि त्यांनी आम्हाला मग कोचिंग चालू केली. आणि आपल्या शहरामध्ये त्याच्यापूर्वी नितीन घोरपडे म्हणून ते एक आयर्नमॅन झाले होते. आणि योगायोगानं मग ते आम्ही डॉक्टर सोदी, सागर तोलवानी आम्ही तिघं चौघं एकत्रच ते स्पर्धेची तयारी करायला चालू केली. आणि मग आम्हाला कोचिंग अभिजित नारोकर सरनी चांगली कोचिंग दिल्यामुळं आम्ही त्यामध्ये प्रेरित झालो आणि मग आम्ही तयारीला लागलो. मग 2021मध्ये परत कोरोनामुळं काही तिथं स्पर्धा झाली नाही. पुन्हा आम्हाला तयारी करायला लागली. म्हणजे 19 पासून 2020, 2021 आणि ऑगस्ट 2022मध्ये मात्र ती स्पर्धा ठरली. 23 ऑगस्ट 2022मध्ये. पण हा जो कालावधी होता 19, 20, 21, 22 हा सतत 3 वर्ष आम्हाला कंटिन्यू प्रॅक्टिस ठेवावी लागली. जेवणावर कंट्रोल, त्यानंतर माझं पोलीस स्टेशन सांभाळणं आणि पोलीस स्टेशन सांभाळून संध्याकाळपर्यंत थांबून रात्री एखादा दुसरा कॉल आला तर ठीक, नाही तर सकाळी परत 2-3 तास त्याला देणं आणि पुन्हा दिवसभर पोलिसिंग करणं. त्याच्यामध्ये मग माझ्या मिसेसनी बऱ्याच वेळेस मला वाळू लावून डबा दिला, अनेक वेळेस डबा दिला. कारण जर तुम्ही थोडंसं डायटिंगमध्ये गडबड केली की लगेच सकाळी तुमच्या प्रॅक्टिसचा परिणाम आहे. चिराग आणि सरळ ह्या दोघांनी जरी लहान असले तरी ते सपोर्ट करायचे मला, बऱ्याच वेळेस सकाळी काही मदत करायचे. किंवा ही जी एक तारेवरची कसरत होती ही सगळ्यात टफ होती, की पोलीस स्टेशन सांभाळणं, त्यानंतर डायटिंग, नंतर प्रॅक्टिस. आणि त्याच्यामध्ये मग माझ्या मिसेसनी बऱ्याच वेळेस मला वाळू लावून डबा दिला, अनेक वेळेस डबा दिला. कारण जर तुम्ही थोडंसं डायटिंगमध्ये गडबड केली की लगेच सकाळी तुमच्या प्रॅक्टिसचा परिणाम आहे. माझा मुलगा चिराग आणि सरळ ह्या दोघांनी जरी लहान असले तरी ते सपोर्ट करायचे मला, बऱ्याच वेळेस सकाळी काही मदत करायचे. किंवा ही जी एक तारेवरची कसरत होती ही सगळ्यात टफ होती, की पोलीस स्टेशन सांभाळणं, त्यानंतर डायटिंग, नंतर प्रॅक्टिस. नमस्ते, मी मिसेस ॲडव्होकेट रजनी गुरमे. एक हाऊसवाईफ किंवा लाईफ पार्टनर म्हणून माझा काय रोल याच्यामध्ये असू शकतो, तर मी विचार केला की डायरेक्टली नाही तर इनडायरेक्टली मी त्याच्यातही पार्टिसिपेट करू शकते. त्यासाठी मला थोडा वेळ काढावा लागेल. मग त्यामध्ये त्यांचं डाएट आहे किंवा त्यांचे डेली वर्कआउट जे आहे याच्यामध्ये त्यांच्या वेळा पाळणं किंवा त्यांच्यासोबत जाणं, कंपनी देणं, जर सोबत कोणी नसेल तर मग आपण तिथे थांबणं, ह्या गोष्टी मी करू शकते. हा विचार करून मी मग माझी कामं सुरू केली. आपण थोडंसं एनर्जेटिक होणं गरजेचंच होतं सगळं मॅनेज करायचं. म्हणजे त्यासाठी मी स्वतःची स्ट्रेंथ वाढवण्याचाही प्रयत्न केला. मीही जिम कंटिन्यू केली आणि मला जास्तीत जास्त योगा आणि प्राणायाम हा प्रकार खूप आवडतो, त्याच्यामुळे मी त्याच्यात भरपूर वेळ घालवायची. म्हणजे कंप्लीट फॅमिलीज फिटनेस हां, आणि त्यामुळे मुलांनाही आवड निर्माण झाली. जेवणाच्याही गोष्टी, आता काय खायला पाहिजे, कधी खायला पाहिजे, कधी झोपलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी मुलांना पण आता माहिती होऊन गेलेल्या आहेत. जरी आता मी नसेल की बाहेर गेलेली असेल तरीही ते त्यांच्या वेळा पाळतात. त्यावेळी काय खायला पाहिजे ते खाऊन घेतात. हे साधं जेवण हे कधीही चांगलं, जे कमीत कमी प्रोसेस केलेलं असावं. जसं की म्हणजे आपण ग्रेन्स आणतो, हे दळून आणतो, ही एक प्रोसेस होते. नंतर कुक करतो, ही दुसरी प्रोसेस होते. एवढ्या 2च प्रोसेस कराव्या, त्याच्यात तिसरी ॲड करू नये. त्याच्यात न्यूट्रिएंट काही शिल्लक राहत नाहीत. शक्यतो साधं, ताजं आणि आज बनवलेलंच आज खा. आज बनवलेलं उद्या नका खाऊ किंवा काल बनवलेलं आज नका खाऊ. बस एवढंच नियम आम्ही पाळतो. झोपेच्या वेळा पाळतो आणि कुणाशीच कंपेअर न करता आपण आपलं सुखी राहण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं की आम्हाला वेळ मिळत नाही. तर मला तुम्हाला सांगायला आवडेल, मी पोलीस अधिकारी असताना, पोलीस स्टेशन चालवत असताना जर मला वेळ मिळू शकतो तर आपल्याला निश्चित वेळ मिळेल असं मला अपेक्षा आहे. ॲक्च्युअल वेळ काढावा लागतो. 24 तासातला 1 ते 1.5 तास आपण आपल्या शहरासाठी काढावा लागतो. आणि मी काढू शकतो, तुम्ही काढू शकता. फक्त सुरुवातीचे 8 दिवस आपल्याला त्रास होतो, त्यानंतर आपल्याला आपोआप सवय लागते. आणि मला असं वाटतं की आपण वेळ काढू शकता आणि निश्चितपणे आपल्या शरीरासाठी आपण 1 तास द्याल अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.